अगं चिंगी जेवण करत नाहीये म्हणून तिला जीव घालायला अंजली स्वतः उपाशी पोटी गेली. अगं अरे पण गरज काय आहे? ते चिंगीचे आईवडील आहेत ना, ते घेतील ना बघून. उद्या त्या चिंगीला डिस्चार्ज मिळाला की अंजली जाणार आहे का तिच्या घरी तिला जेव खाऊ घालायला? अगं ती स्वतः नाही गेली. आणि तिला चिंगीच्या बाबांचा फोन आला होता, त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून तिला जावं लागलं. अगं आता पक्षातून फोन आल्यानंतर कार्यकर्त्यांना जावंच लागतं ना. काय आणि तू काय एवढी हायपर होते? कारण ती माझी पेशंट हायजॅक करते. सॉरी. हसायला येते. आता असू नको तर काय करू? आणि हायजॅक करायला चिंगी म्हणजे काय विमान आहे का? ओमकार, तुला प्रत्येक ठिकाणी फक्त पीजे सुचतात का रे? आणि तू प्रत्येक गोष्ट जाम सिरियसली घेते. सोड ना अनु. अगं अंजलीची तुला या सगळ्यात मदतच होते असा विचार कर ना. नाही आता काय होतंय माहितीये का? आता तुला लागली भूक आणि ती तुझ्या चेहऱ्यावर दिसते. तुझा चेहरा वाचता येतो ना आपल्याला. नाही टेन्शन नाही घ्यायचा. औरंगाबादचे स्वयंघोषित शेफ ओमकार पाटील यांच्या हातचं वांग्याचं भरीत खायला घालतो तुला. चल चल लगेच फ्रेश हो. चला ये बाजू पीपी चिंगीची कार आली. चला आता परत स्ट्रेट. बस. बाप रे, थकले ग मी. इतक्यात? हो, आता म्हातारी झाले ना मी म्हणून. शेखर डॉक्टर, हे काय? हे ऑपरेशन थिएटर आहे. इकडेच सगळ्यांचं अंग कापतात ना? त्याला ऑपरेशन म्हणतात. दुखत असेल ना त्यांना? हो, पण एक औषध असतं, ते लावलं ना की मग नाही दुखत. माझं पण अंग कापणार? पिल्लू, असं नाही म्हणायचं. ज्यांना गरज असते ना त्यांचंच ऑपरेशन करतात. तू पण केलंयस? हो. एकटीने? नाही नाही, माझ्या बरोबर मोठे डॉक्टर्स पण होते ना. तुला भीती नाही वाटली? खूप भीती वाटली. मग तू काय केलंस? मग मी गणपती बाप्पाचं नाव घेतलं. मग माझी सगळी भीती पळून गेली. चिकन डॉक्टर, माझं पण ऑपरेशन तूच कर. असं नाही म्हणायचं. चला कुठे जायचं आता? परत स्ट्रेट. चला ये.